सो वेलकम बॅक टू 21 डेज 21 ऑथर्स. आणि आज जे समोर तुम्हाला दिसत आहेत ते आहेत गोनी दांडेकर, गोपाळ निळकंठ दांडेकर. यांची अनेक पुस्तकं मी वाचलेली आहेत. त्यांनी शिवकाल नावाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण जो पार्ट कव्हर केलेला आहे. ती जी भाषा आहे ती इतकी समृद्ध भाषा आहे असं मला वाटतं की प्रत्येकाने त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. माझ्या मते त्यांच्या एका शितू नावाच्या कादंबरीचा धडा पण आम्हाला शाळेमध्ये होता. तर खूप अमेझिंग माणूस पण टिपणं ज्याला आपण म्हणतो ते गोनीदा करतात. गोनीदा म्हणून ते फेमस आहेत तसे. त्यामुळं अगेन आजकालच्या या पिढीला ते किती माहीत असतील आय डोंट नो, बट या पिढीनी हे सगळं जे अनुभवावं, जे भाषेचं आपल्या वैभव आहे मराठी भाषेचं, ते त्यांनी अनुभवलं पाहिजे. त्यातून गोनीदांच्या नजरेतून तो सगळा गड पाहणं. आणि गोनीदा स्वतः खूप सारे गड फिरायचे ते, आणि ते सगळे गड फिरून त्यांनी बरीचशी अशा कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. माचीवरचा बुधा हे पण त्यांचं खूप फेमस पुस्तक आहे, तुम्ही ते वाचू शकता. प्रचंड प्रचंड लयदार भाषा ज्याला आपण म्हणू शकतो अशी ती भाषा आहे. ती पूर्ण वेगळ्या विश्वामध्ये तुम्हाला घेऊन जाते. सो गोनीदांचं कुठलंही पुस्तक घ्या आणि ते वाचा. कृष्णवेध म्हणून एक पुस्तक आहे. मला अगेन महाभारत, कृष्ण याच्यामध्ये खूप इंटरेस्ट असल्यामुळे मी बऱ्याच वेळा त्याच्याशी निगडीत पुस्तकं वाचत असतो. मी युगांत पण तुम्हाला रेफर केलं होतं. तसंच आता कृष्णवेध म्हणून हे पुस्तक आहे. त्याच्यात पण सुरुवातीचा जो कालखंड आहे कृष्णाचा तो जसा चित्रित केलेला आहे, खूप अमेझिंग, खूपच वेगळ्या पद्धतीनं मांडलेलं आहे. आणि मुळात मी जे सारखं म्हणतोय की गोनीदांची जी भाषा आहे त्याचा जो लहेजा आहे तो खूपच असा घरंदाज आणि वेगळा आपण म्हणू शकतो आहे. तर गेट दॅट फ्लेवर फ्रॉम एनी ऑफ हिज बुक्स. ओके, थैंक यू. सारे ही ऑथर्स के जो मैंने पढ़े हैं बुक मैंने बता दिए कुछ, बट उनके और बहुत सारे बुक्स हैं. तो ये पूरी लिस्ट आपको स्क्रीन पे मिल जाएगी. यू कैन गो एंड रीड दैम.